नाशिकच्या लासल गावात पावसामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर कांद्याचे 120% उत्पादन झाले। त्यामुळे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचं नुकसान होईल असा कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी जो काही कांदा त्या ठिकाणी वावरातून काढून ठेवलेला होता व गोडाऊनमध्ये टाकणं बाकी होतं, त्या कांद्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। साधारणतः आपण जर एकूण नुकसान जर बघितलं तर साधारणतः 20% हे नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। परंतु हा कांदा जर 20% खराब झाला असला तरी कुठेही पॅनिक होण्यासारखी परिस्थिती नाही आहे। हा कांदा खराब झाल्यामुळे भविष्यामध्ये कांद्याचे दर 5 ते 6 हजार रुपये दर होतील अशी काही परिस्थिती नाही। यावर्षी कांद्याची लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी केलेली आहे। त्यामुळे ह्या नुकसानीकडे बघत असताना कुठेतरी पॅनिक परिस्थिती निर्माण होईल व भविष्यामध्ये बाजारभाव वाढतील, हे सगळं बघून कुठलाही चुकीचा निर्णय त्या ठिकाणी केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये घेऊ नये अशी शेतकरी वर्गाची त्या ठिकाणी मागणी आहे।